जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यात तेर या जिल्हा परिषद गटात। आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षनाताई सलगर। आज त्यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघातल्या प्रचारावरती चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार ताई, आत्ता आपण येऊ घातलेल्या निवडणुकांबाबतीत चर्चा तर करणारच आहे, पण मला तसं महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोच सगळा, तुमच्या भाषणं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेच आहेत, तरी पण या विषयावर चर्चा करताना सुरुवात करायची तुमच्या राजकारणातल्या प्रवासापासून। हे राजकारणाची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली खरं सांगायचं तर माझ्या घरामध्ये कोणीच राजकारणामध्ये नाही आहे। कधी कोणीही कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नव्हतं आणि कोणी सरपंच नाही, आईकडनंही नाही आणि माझ्या वडिलांकडनंही नाही। परंतु लहानपणापासून मला प्रचंड आवड होती, प्रचंड म्हणजे प्रचंड आवड, अनलिमिटेड। मला राजकारण आवडायचं, कारण मला समाजकारणामध्ये बघायचे मी की लोकात जाणं, लोकांना बोलणं, त्यांची मदत करणं लहानपणापासून होतं, शाळेत असल्यापासून ती मला उपजत आवडच होती। आणि त्यामुळे मला असं वाटायचं की राजकारणामध्ये जेव्हा मी नेते बघायचे टी व्हीवरती किंवा माझ्या गावामध्येच तत्कालीन गृहमंत्री होते साहेब आणि ते गावामध्येच होते, ते पाहायचे की बापरे यांच्याकडे लोक असतात, येतात आणि कामं करतात। मला वाटायचं असलं काहीतरी भारी करूया आपण, आणि मग मला ते वाटायचं। आणि मी पवारसाहेबांना पाहायचे टी व्हीवरती। मी तुम्हाला सांगते, सोनियाजी गांधी असतील, सुषमा स्वराज असतील, मला आवडतात सुषमा स्वराज, आज त्या नाही आहेत पण मला खूप आवडायच्या। ममता बॅनर्जी आजच्या मला खूप आवडायचं त्या काळात लहानपणी। सो मला ते बघून वाटायचं की असलं काहीतरी आपण करायला पाहिजे। ते खूप मोठे आहेत पण मी एक सांगते, म्हणजे मला आवड होती आणि म्हणून ती मी ठरवलं की मी राजकारणात जाणार। मोठेपणी मी जॉब नाही करणार, पण मला राजकारणात लोकांसाठी काम करायला जायचं मनापासून वाटलं आणि मी आले। कारण माझं शाळेचं शिक्षण इथेच झालेलं आहे, मी जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे की मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी आहे। मी माझ्या गावात शिकले, इथेच वाढले, मला सगळ्यांनी इथं एवढं प्रेम भरभरून दिलं आणि 2012ला मी जिल्हा परिषद लढवलं आदरणीय पवारसाहेबांच्याच पक्षातनं, आणि तसा माझा प्रवास सुरू झाला। आता उमेदवार म्हणून तुमच्याकडे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून बघितलं जातं, काय म्हणजे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कळेल की शिक्षणाचा प्रवास कसा होता राजकारणापूर्वीचा? माझं फ्रँकली सांगते, मी 4थीला आणि 5वीला 7वीला मी माझ्या क्लासमध्ये टॉपर होते। मी स्कॉलरशिप क्रॅक केलेला आहे, माझा अभ्यास चांगला होता प्राथमिक शाळेमध्ये आणि ॲक्टिव्ह होते असं सर म्हणतात, आणि टॉपर होते। माझी मार्कशीट सांगेल 7वीची 5वीची, त्यामुळे मला आवड पण होती अभ्यासाची आणि मला शिक्षक खूप चांगले लाभले। नंतर मी 10वी नंतर 11वी 12वीसाठी मी छत्रपती संभाजीनगरला गेले, तिथे 11th-12th सायन्स केलं। आफ्टर दॅट मी इंजिनिअरिंग केलं। इंजिनिअरिंग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठातून केलेलं आहे। आणि त्यानंतर मला असं तेव्हाही वाटलं की मी आता राजकारणात आलो पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी काम केलं पाहिजे। आणि सुदैवानं मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 2012ला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली, मी लढवलं। त्यानंतर मी राजकारणामध्ये काम करत गेले। माझ्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, ज्या संसदपटू आहेत देशाच्या, त्यांची माझी ओळख एका कार्यक्रमामध्ये झाली। त्यांना माझं भाषण, माझे विचार आवडले आणि ताईंनी त्या दिवसापासून जे मला मार्गदर्शन केलं माझ्या नेत्या म्हणून, आजचा प्रवास तुमच्या समोर आहे। कुठलंही खूप मोठं संवैधानिक पद नाही उपभोगलंय, जिल्हा परिषद सदस्य तुम्ही होतात, म्हणजे पहिल्यांदा अपयश आलं, दुसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात। शरद पवार साहेबांच्या किंवा सुप्रियाताईंच्या तुम्ही खूप जवळच्या मानल्या जातात, काय कारण काय त्याचं? असं तुम्ही म्हणताय असेलही, पण मी असं म्हणेन, राजकीय कार्यकर्ता म्हणून बोलण्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी मला प्रचंड प्रेम दिलं। त्यांचा आत्मिक ऋणानुबंध माझ्याशी आहेत आणि ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतील, कारण पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी मला संधीही दिली आणि मी कामही केलं, आणि हा असा जो बॉन्ड आहे तो कायम आहे आणि विश्वासाचं नातं आहे, हे निष्ठेचं नातं आहे। माझं असं मत आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला एक इच्छा असते, एक प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते की आपण एका उंचीवर गेलं पाहिजे, आपण आमदार झालं पाहिजे, आपण खासदार झालं पाहिजे। माझं तसं नाही, त्या अर्थाने माझं बॉन्डिंग नाही पवार साहेबांशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या ताईंशी। आम्हाला ही जे पदं आहेत ते सेवेसाठी आहेत, लोकांच्या कामासाठी आहेत। तुम्ही त्यातनं लोकांना एम्पॉवर केलं पाहिजे, लोकांचा आवाज बनलं पाहिजे, लोकांच्या मूळ प्रश्नावर लढलं पाहिजे, आम्ही असं पाहतो। त्यामुळे पवारसाहेब सुप्रियाताई यांच्याशी माझी राजकीय कमी आणि ऋणानुबंध जास्त आहेत। ते माझ्या मेंटोर आहेत, माझ्या नेते आहेत, माझ्या मार्गदर्शक आहेत, माझ्या राजकीय गुरु आहेत। मी स्वतःला खूप आनंदी आणि खूप स्वतःला ब्लेस्ड समजते की दिस इज अ डेस्टिनी, की ते मला लाभले। इतक्या मोठ्या नेत्याचं जवळून राजकारण पाहणं म्हणजे खरं तर ते सौभाग्याचीच गोष्ट आहे। ॲब्सोल्युटली। आता जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होतात
पाडोळी या मतदारसंघातनं काय तिकडे कामाचा अनुभव कसा होता? मी तुम्हाला सांगू का, मला जिल्हा परिषद लढायचीच होती कामासाठी. मी ग्रामीण भागातली मुलगी आहे. मी बघायचे अन्न, वारा, निवारा हे आपले मूलभूत प्रश्न आहेत. लोकांचे प्रश्न काय असतात? वॉटर, मीटर, गटर. आणि तुम्हाला रस्ता पाहिजे असतो, त्यांचा पाण्याचा प्रश्न असतो, त्यांच्या शाळेचा प्रश्न असतो, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असतो. साधे साधे प्रश्न आहेत. आणि आपण एज्युकेटेड आहेत, उच्च शिक्षित आहेत. मग शिक्षण कशासाठी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण तो माणूस गुरगुरणार कधी? जेव्हा त्या दुधामध्ये सत्व असेल. शिक्षणाचं सत्व आहे. आणि मला तो पटल्याला विचार होता की लोकांसाठी काम केलं पाहिजे. आणि फ्रँकली सांगते, माझ्या पक्षाने, माझ्या नेत्या सुप्रियाताईंनी, पवार साहेबांनी, माझे सर्व नेते, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आमचे बंधू रोहितदादा असतील, माझ्या सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं. त्या वेळेस मला निधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी, सत्ता असताना मंत्र्यांना सांगून, राज्यसभेच्या खासदारांना सांगून की आदरणीय पवार साहेबांनी मला तिथं सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी माझ्या मतदारसंघात 3 दवाखाने कन्स्ट्रक्ट करू शकले. माणसांचा दवाखाना, जनावरांचा दवाखाना, शाळा, शेतरस्ते, एरिगेशनचे प्रॉब्लेम्स असतील, जलसंधारणाचे विषय असतील, शेतीविषयक सिंचन असेल, खूप चांगलं काम मला त्या ठिकाणी करता आलं. थँक्स टू माझे सगळा मतदारसंघ आणि मतदारसंघातील लोक आणि माझे नेते आदरणीय पवारसाहेब सुप्रियाताई. तो जो दवाखाना आहे, PSC बनवली ती AC वाली PSC, AC, हां, AC असलेली PSC आहे का? म्हणजे इतकं ग्रामीण भागात इतकं अद्ययावत PSC बनवणं किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचं काम केलं होतं. आणि तिथे तुमचा एक प्रोग्राम तुम्ही चालवला होता की चांदीचं भेट असतो तुम्ही मुलींना देत होता. ते काय, तो प्रोग्राम काय होता? मी ग्रामीण भागात आहे. मी पाहते की महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे असेल समाजामध्ये आपल्या घरात एक मुलगा पाहिजे, मुलगा जन्माला आला पाहिजे. मग मुलीचं तेवढं स्वागत होताना दिसत नाही. मग आपण देशामध्ये पण प्रोग्राम लावतो, पडेगा इंडिया, बडेगा इंडिया, बेटी पढाव, बेटी बचाव. तर मला असं वाटलं की हे नुसतं स्लोगन नाही आहे, हे आपण सातत्यात उतरवलं पाहिजे, सत्यात उतरवलं पाहिजे. आणि ते वास्तवात उतरवण्यासाठी हा आपण कृती कार्यक्रम राबवला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या PSCमध्ये, आमच्या सर्वांच्या PSCमध्ये जे मूल जन्माला येईल, जी मुलगी जन्माला येईल, त्या मुलीचं स्वागत, त्या बालिकेचं स्वागत चांदीचं मोठं पैंजण देऊन, तिच्या आईचं, तिचं स्वागत करून, औक्षण करून, तिला घरी वाजवत गाजवत पाठवणं हा कार्यक्रम मी ठेवला होता. की माझं असं मत आहे, मुलगी ही उत्कर्ष आहे, उत्साहाचं वातावरण आहे, भरभराट आणते आणि लक्ष्मी येते. तर त्या लक्ष्मीचं स्वागत वाजत गाजत आनंदात आणि छान म्युझिकमध्ये झालं पाहिजे. पैंजणाचा आवाज ऐकून परिसर घर दुमदुमलं पाहिजे, हा माझी संकल्पना होती. त्यामुळे मी तो खूप चांगल्या पद्धतीने राबवला असं लोक म्हणतात. किती क्वांटिटी तुम्ही पदावर असेपर्यंत किती? अराउंड 200. माझं मत आहे की गेल्या 5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये, 5 वर्ष टर्म होती पण नंतर 3 वर्ष इलेक्शन झाले नाहीत, तर तेव्हाही तो काही काळ कंटिन्यू झाला. पण माझ्या जिल्ह्यामध्ये मी एकमेव जिल्हा परिषद मेंबर होते की जो PSCमध्ये हा कार्यक्रम घ्यायचे. हे मी दाव्याके साथ सांगते. मग ते कार्यक्रम नंतर बंद झाला असं तुमचं म्हणणं आहे का? मला लोकांनी सांगितलं की सक्षणाताई तुम्ही मेंबर होतात तेव्हा आमच्या लेकरांना जन्माला आल्यानंतर आमच्या सुनेला मुलेला ते पैंजण मिळायचं, आता आम्ही विचारलं तर म्हणतात बंद आहे. असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे डेटा इट सेल्फ स्पीक्स. मला असं वाटतं डेटा स्वतः बोलतो. पण तसं बंद करण्यामागे काय आत्ता सत्तेवरचे लोक त्याला म्हणजे जबाबदार असतील का प्रशासनाकडनं ते वर्कआउट झालं नाही? मला असं वाटतं लोकप्रतिनिधी सजग, सृजनशील आणि त्या बाबतीत आग्रही असेल आणि त्यांची विचारधारा असेल तर ते राबवता येतात. मी तर राबवला. 55 मेंबर होतेच की, 55 सर्कलमध्ये राबलाच नाही, एकट्या माझ्या सर्कलमध्येच राबला. कारण माझा आग्रह होता, मला काम करायचं होतं लोकांसाठी की नाही हे केलं पाहिजे, हे आपलं दायित्व आहे, हे आपलं काम आहे, हे आपलं खरं तर हे असलं पाहिजे, अजेंडा असला पाहिजे, अजेंड्यावरचा मुद्दा असला पाहिजे, हे लोकांचं काम आहे, तिथं आपण प्रामाणिकपणे ते निभावलं पाहिजे असं मला वाटतं. आता तुमच्या विरोधात लोकसभा लढलेली उमेदवार आहे अर्चना राणा जगजितसिंह पाटील. अतिशय मोठ्या मंत्र्यांची सून आहेत त्या आणि मंत्री असलेले आमदार भाजपचे माननीय आमदार राणादादा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. असं खूप आणि लोकसभा लढवलेल्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये होत्या, तुम्हाला माहीत असेल कदाचित. पवारसाहेबांच्या नंतर ती पक्ष सोडून गेल्या, नंतर भाजपामध्ये गेल्या, भाजपामधून त्यांचे पती आमदार राहिले आणि जेव्हा लोकसभा होती 2024ची तेव्हा त्यांनी झटकन म्हणजे म्हणतात ना, सॉरी असं लोक म्हणतात की माणसं कपडे पण एवढ्या लवकर बदलत नाही, एवढे पक्ष बदलून त्यांनी तो पक्ष सोडला आणि डायरेक्ट राष्ट्रवादी अजितदादाच्या पार्टीमध्ये जाऊन लोकसभा लढवली. लोकसभेमध्ये अत्यंत दारुण पराभवानंतर परत त्यांनी तोही पक्ष
सोडला असं लोक म्हणतात. आज कुठल्या पक्षात आहेत अजून तर क्लिअर नाहीये, कारण त्यांनी तेव्हा लोकसभेच्या वेळेस अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचा प्रवेश सोहळा मला दिसला नाही. त्यामुळे कुठल्या पक्षात आहेत हे जनतेला आम्हाला कोणालाच माहिती. म्हणजे आता त्यांनी तुमच्या विरोधात अर्ज भरलेला आहे? हो, आता मला कळतंय. त्या अर्जामध्ये पण तुम्हाला सांगते मी, जेव्हा 22 तारखेला छाननी होती तेव्हा त्यांचे पुत्र त्यांनी मीडियाला सांगितलं की माझ्या आई आता लढणार नाहीयेत, माघार आहे, त्यागमूर्ती, अशी हेडलाईन्स मी वाचली होती की आदरणीय अर्चनाताई त्यागमूर्ती आहेत. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांसाठी त्याग केला आणि सामान्य महिलांसाठी त्याग केला. आज वेगळीच बातमी येते आणि बातमीत लिहिले की राजहट्ट, पक्षाच्या आदेशाला केराची टोपली त्यांनी दाखवली, असं मी बातम्यातनं वाचते. ज्या माझ्या आता व्हॉट्सअपवर बातम्या आहेत, मी तुम्हाला पाठवू शकते. त्याच्यामध्ये लिहिले. मग आता ही कशी दंडमशाही ठोकशाही आहे, लोक बघतील हा खोटारडेपणा कशासाठी. म्हणजे फडणवीस साहेबांनी महानगरपालिकेला तो निर्णय घेतला होता की घेतला जे होता. सत्तेवर हो. आमदार भलेही देवेंद्रजी माझ्या अपोजिट पक्षातले असतील, पण ते आज राज्याचे सीएम आहेत आणि मुख्यमंत्र्याच्या विचारांना, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली त्यांनी दाखवली. ही मी बातमी आता वाचली. मला खरं तर वाईट वाटतंय की हा डिप्लोमॅटिकपणा कशासाठी, हा ड्रामा कशासाठी, ही धोकेबाजी आहे मतदारसंघासोबत. लोकांना गुमराह करणं, पुन्हा मी नाही म्हणणं, पुन्हा मीच येणं, कार्यकर्त्यांचा अपमान आहे तो. त्यांना एबी फॉर्म द्यायला लावता, पुन्हा दमदाटी किंवा काही असेल काढायला लावता, हा अपमान आहे. मग इतकं मोठा आता तगडा उमेदवार तुमच्या विरोधात आता येतोय, हे फिक्सच झालंय एक प्रकारे. वाटत नाही की आव्हान वाढलंय? तगडा उमेदवार नसतो, तगडे वोटर असतात, मतदार असतात, जे तुम्हाला गुलाल लावतात, तुम्हाला विजय देतात. त्यामुळे माझं कायम असं मत आहे, सक्षणा सलगर किंवा अजून कोणी उमेदवार असतील किंवा त्या अर्चना ताई असतील, ते तगडे नसतात, लोक तगडे असतात. लोक तुम्हाला गुलाल लावतात, लोक तुम्हाला उंची देतात. आता लोकांनी दिलेल्या कौलाचा तुम्ही किती आदर करता, किती निष्ठेने राहता, किती इमानाने राहता, ते लोकांना ठरवू द्या. लोक बघतायत काय धोकाधडी झाली 4 दिवसामध्ये. लोकसभेत कुठे पक्षात उडी मारली, आता तो पक्ष कुठे सोडून दिलाय, आता कुठे उडी मारली, लोक बघतील ना. आणि जनता जनार्दन, मायबाप जनता फार हुशार आहे. माझा जनतेवर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही यापूर्वीची लढलेली निवडणूक होती ती बाजूच्या मतदारसंघात होती. आता इथे या तेर मतदारसंघात तुमचं घर आहे, तुम्ही स्वतः इथेच वाढलात, ते तुमचा स्वतःचा मतदारसंघ आहे असं एक प्रकारे म्हणू शकतो आपण. तर काय तुम्हाला असं वाटतं समस्या आहे तिथल्या की ज्यात आत्ता सॉल्व्ह होणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे? आत्ता नाही, खूप वर्षापूर्वी सॉल्व्ह व्हायला पाहिजे होत्या. गेली कितीतरी वर्ष या ठिकाणी त्या म्हणतायत अर्चनाताई माझं गाव आहे, मी सून आहे, ठीक आहे, पण तुम्ही काम काय केलं? आज तुम्ही मला येताना म्हणलात की तुमची नदी खूप खराब आहे, वास येतो. हो बरोबर आहे, मळीचं पाणी आहे त्याच्यात. माझ्या गावाला पाणी स्वच्छ मिळत नाही. माझ्या गावातली जनता, माझे नागरिक, माझ्या भगिनी जारचं पाणी पितात, विकत घ्यावा लागतो. नळपट्टी तर तुम्ही फुल घेता. आता आम्ही बघितलं ना, नळपट्टी भरायला लावता. अरे तुम्ही पाणीच प्यायला देत नाही तर पैसे कशाचे उकळता? हा सवाल आहे माझा त्यांना. कारण ग्रामपंचायत त्यांच्याकडेच आहे. जिल्हा परिषदेचे तुम्हीच होतात, सभापती होतात, आरोग्य होतात, शिक्षण सभापती होतात. तुम्ही काय काम केलंय? एक शाळा नवीन नाहीये, एक दवाखाना चांगला सुसज्ज नाहीये. लोकांच्या प्रतिक्रिया घ्या तुम्ही. मग त्या तुलनेमध्ये मी साधी जिल्हा परिषद मेंबर, पण मी समुद्रवाणी आरोग्य केंद्र मोठं बांधून काढलं, उच्च चांगल्या सुविधा दिल्या, कणगराचं सब सेंटर बांधून काढलं, उपकेंद्र बांधलं, कणगराला जनावरांचा दवाखाना केला, समुद्रवाणीला 2017-18 मध्ये जनावरांचा दवाखाना बांधून काढला. 4 कामं प्लस अत्यंत जबाबदारीने बोलतेय. पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा नवीन मी मंजूर करून त्याचे पैसे मंजूर आहेत. कोणी डेटा चेक करा, मी खोटं नाही. तुम्ही काम काय केलंय? लोकांची फसवणूक. फक्त घराणेशाही, मीच सगळं करणार, मीच लोकसभा, मीच विधानसभा, मीच उपाध्यक्ष, मीच अध्यक्ष, मीच सगळं. अरे तुम्ही किती? आमच्यासारख्या सामान्य लोकांना द्या संधी. आम्ही केलं ना काम, आम्ही काम केलं म्हणून बोलतोय आणि केलेलं सांगतोय. हा जो काही डेटा मी आत्ता बोलले ते केलेलं काम आहे. कोणीही जावं पाडोळी याकुबाई मतदारसंघामध्ये आणि चेक करावं, हे कामं आम्ही केलेत आणि विश्वासानं आम्ही बोलतोय. डायलॉगसाठी नाही बोलत आहे. ताईंनी काय केलं सांगावं? ताईंनी काही नाही केलं. ताई मोठ्या गाडीतून येतात, ताई टाटा बाय बाय करतात आणि इथे तर राहतच नाहीत. त्या कुठे असतात त्या इथे? हे चुकीचं आहे. तुम्ही काम केलं पाहिजे. लोकांना वेठीच का धरता? पाणी प्यायला नाही माझ्या गावात. माझं गाव आहे म्हणून मला माहिती आहे. संत गोरोबा काका मंदिर, संत श्रेष्ठ, सगळ्या संतांचे गुरु, त्यांचं मंदिरचे पत्रे, फरशी नीट नाहीये, मंदिरचं काम नाहीये. किती वर्ष तुम्ही ताई किती वर्ष आहेत? काय करता तुम्ही? भूलथापा देता लोकांना. हेच चूक आहे. आमचा वैचारिक विरोध आहे, आमचा वैयक्तिक विरोध नाहीये. आम्ही विचारांची लढाई लढतोय आणि विचारांच्या लढाईसाठी प्रश्न आहेत आमचे की ताई का नाही करत आहे? ताईंनी केलं पाहिजे. आणि तुम्ही नाही करत आहे तर दुसऱ्याला संधी द्या ना. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं ते बाबासाहेबांनी सातत्यात संविधानातून आणलं ना.
सगळ्यांना संधी द्या तुम्ही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यांनी जी राज्य इंदोरला केलं, महाश्वरला ती राजधानी करून सगळ्यांचं राज्य होतं. मासाहेब जिजाऊंची शिकवण होती. कुठे दिसतंय आम्हाला हे? ते त्यांच्या भाषणात आणि त्यांच्या वागण्यात ताईंच्या काहीच नाहीये. माझं असं मत आहे त्यांनी करावं. आम्ही तर विचारांचे फॉलोअर आहोतच. येत्या काळात म्हणजे व्हिजन म्हणून पर्टिक्युलर गोष्टी काय सांगू शकतो की आपण तुमच्या मतदारसंघात तुम्ही उद्या करणार काय हात निवडून आल्याच्या? मी वॉटर गटर बिटर हे प्रश्न मूलभूत आहेत, त्या संदर्भात मी निश्चित काम करणार. मला अनुभव आहे. मी अकोबाई पाडोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि या कामाची पोचपावती म्हणूनच देशाचे नेते, सगळ्यात सिनियर लीडर ज्यांचं नाव आहे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती, आदरणीय पवारसाहेब स्वतः हे कामाचे लोकार्पण करायला आले होते. आणि तत्कालीन राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर असतील, आरोग्यमंत्री असतील, आदरणीय राजेश भैया असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल, त्यातले काही मंत्री असतील, आदरणीय मंत्रिमंडळ मतदारसंघात काम केलं म्हणून आले. तसं मी आश्वासित करते माझ्या लोकांना, भूलथापा नाही, मनापासून थेट मनातून सांगते. माझी विनंती आहे तुम्हाला, या वेळेस आपल्या गावामध्ये बदल होणार. वारं फिरलंय, तुतारीनं घेरलंय आणि ही तुतारी विकासाची वाजणार आहे. ही तुतारी जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी फुंकली होती, ती तुतारी मी माझ्या तेरवासियांसाठी, माझ्या तेरच्या पूर्ण गटातल्या लोकांसाठी विकासाची पहाट करण्यासाठी केली. कारण मी काम केलेलं आहे. मी दवाखान्याच्या संदर्भात, शाळेंच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात, रस्त्यांच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात मी आग्रही लढा देणार. माझं पहिलं काम एक चांगला सुसज्ज दवाखाना, सुंदर अशी शाळा जी महाराष्ट्राच्या पटलावर दिसेल. तिसरं काम, अत्यंत महत्त्वाचं काम जे जिव्हाळ्याचं आहे, आमची अस्मिता, संत गोरोबा काकांचं मंदिर बांधणार. आणि यासाठी हे तुम्हाला खोटं वाटेल पण रेकॉर्डवर बोलते, माझी 1 एकर गेली तरी चालेल, 1 एकर शेती गेली तरी चालेल, पण मी मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. एक राजकारणी म्हणून एक मोठं आणि वेगळं स्टेटमेंट आहे. अजिबात नाही. सगळ्यांना माहिती आहे, जसं तुम्ही मला तुमचे भाषणं बघतात, सगळ्यांना माहिती आहे मी जे बोलत आहे मी रेकॉर्ड करा म्हणते. रेकॉर्ड करा. मी माझ्या संत गोरोबा काकांसाठी माझी 1 एकर गेली तरी चालेल, पण मंदिर बांधल्याशिवाय राहणार. तर आता भाजप आणि त्याचबरोबर तुमच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार असतील. आता दोन्ही पक्षांचा मिळून सामना करायचा आहे, कसं बघताय? मतं ही विकासाच्या जोरावर मागायची असतात. जे 13 गटामध्ये उमेदवार उभारलेले आहेत, सगळे अगोदर उमेदवार झालेले आहेत, लोकांनी त्यांना संधी दिलेली आहे. जे काही उमेदवार आता उभे आहेत ना, त्यांचा परफॉर्मन्स चेक करावा लोकांनी. कोणीही असतील, मी कोणाचं नाव नाही घेणार, 13च्या लोकांसमोर, 13च्या गटासमोर त्यांचा परफॉर्मन्स आहे आणि सक्षणाचं काय कर्तृत्व आहे किंवा काय काम आहे ते जनता बघेलच. त्यामुळे मी कोणावर नावं नाही ठेवणार. जनता जनार्दनाच्या कोर्टात हा विषय जाणार आहे. मी मतं मागणार, लोकांना मेरिटवर मतं मागणार की तुमची सक्षणा काम करते, काम करून दाखवलंय ते त्यांनी बघावं. आणि हे जे उमेदवार आता उभे आहेत सगळे झेडपी मेंबर होते, त्यांचा सगळ्यांचा कारभार बघितलेला आहे. त्यामुळे जनता बघेल की पुढच्या 5 वर्षासाठी उमेदवार निवडून द्यायचा आहे की राजकारणासाठी निवडून द्यायचा आहे. हे माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे. म्हणजे तुम्ही काम बघून किंवा रेकॉर्ड बघून मतदान करावं असं म्हणताय? 100%. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करण्याचं ओपन चॅलेंज देते तुमच्या पूर्वीच्या मतदारसंघाला आणि आता हा असलेला मतदारसंघाला? अजिबात नाही. मी वास्तव मांडते. हे कंपॅरिझन नाहीच आहे. मला सांगा, एखादा उमेदवार किंवा एखादा प्रतिनिधी चांगलं काम करत असेल तर त्या चांगलं काम करणाऱ्या माणसाची दखल जनता घेतेच ना. आणि तुम्हाला वारंवार निवडून देऊन तुमचे कामच नाही आहेत, राजकारण आलं की तुम्ही उभारताय, उभारून 5 वर्ष कुठे जाताय, तुमचे कामाचा परफॉर्मन्स दाखवा. माझ्याकडे सांगायला 10 कामं आहेत, तुमचे दाखवा 2 कामं. ओपन चॅलेंज आहे माझं त्या समोरच्या उमेदवारांना. तुमचा परफॉर्मन्स दाखवा. जिल्हा परिषदच्या बोर्ड मिटिंगमधला तुम्ही काय विषय मांडलात, मी मांडले, मी केले. माझ्यासाठी मंत्रिमंडळ माझ्या मतदारसंघात आलं कारण काम केलं. यांची कामं काय आहेत? 5 तारखेच्या राजकारणासाठी उभारू नका. गावची आत्मीयता आहे का तुम्हाला? गावचा विकास केलाय का तुम्ही? तुमची तेवढी धडाडी आहे का? हे जनतेने तपासावं. का फक्त गोड बोलणे, इमोशनल ब्लॅकमेल करून मतदारांना भुरळ घालणे बंद करा. रोखठोक माझ्या 13च्या लोकांना, माझ्या मतदारसंघातील लोकांना माहिती आहे आमची लेक कामाला नेक आहे. सक्षणा सलगर कामाला नेक आहे, रोखठोक आहे, निर्भीड आहे. तुमच्या घरातली मुलगी आहे, तिच्या मनात कपट नाही, ती सरळ आहे. ते लोकांना माहिती आहे. मग अशी बोलताना म्हटलं की नाव ठेवायचं नाही वगैरे, ते नाव ठेवण्यावर नाही गोष्टी की आत्ता तुमच्या सोशल मीडियाच्या वरती प्रचार सुरू झालेला आहे, जोरात प्रचार सुरू आहे. त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच वेळेला काही पर्टिक्युलर कमेंट्स येताना दिसतात. मराठा समाज नाराज दिसतो एका पर्टिक्युलर स्टेटमेंटवरून. तुमच्या काय तुमचं त्या बाबतीचं मत आहे की हा विरोध कायम राहील का काय? मी तुम्हाला सांगू, माझ्या मतदारसंघात कोणीही जातीवादी, हे मी फार जबाबदारीनं बोलते. तुम्ही मराठा समाज म्हणून माझे लहानपणापासूनचे
संबंध मराठा समाजाच्या कुटुंबाशी खूप चांगले आहेत. मी ज्या अक्काबाई पाडोळीमध्ये लढले ते मराठा समाजाच्या लोकांनी आणि संबंध 18 पगड जातीच्या लोकांनी मला उभं केलं की सक्षणा काम करते, तिला संधी दिली पाहिजे. आणि म्हणूनच आत्ता तेरच्या संबंध 18 पगड जातीच्या लोकांनी, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, माळी साळी कोळी वंजारी धनगर तेली सगळ्यांची इच्छा आहे. दलित समाज असेल माझा, सगळ्यांची इच्छा आहे की सक्षणाने उभारलं पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे. 18 पगड जातीची, चुकून माझं कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागते, 18 पगड जातीच्या लोकांची इच्छा आहे की आता ही निवडणूक मेरिटवर होऊ द्या, जातीवर होऊ देऊ नका. त्यामुळे ही चुकीचा नॅरेटिव्ह आहे. ट्रोलर्स गँग असतात भारतीय जनता पार्टीला, ती आवड आहे, ते करतात, त्यांनी करत राहू. पण जनता अत्यंत सृजनशील आहे. पांडुरंगाच्या वारीत जसा 18 पगड जात जाते, कोण कुठल्या जातीचा मातीचा बघत नाहीत, माणूस असतो तो, वारकरी असतो, तसा माझा मतदारसंघ आहे. अजिबात माणसं इथे जातीवादी नाहीत, अत्यंत मोठ्या मनाची माणसं आहेत. ते तुम्हाला कळेल 7 तारखेला. तर एकत्र 2 प्रश्न. पहिला की तुम्ही लोकसभेत एकत्र लढले, आज ते तुमच्या विरोधात लढले. दुसरी गोष्ट, सामान्य कार्यकर्त्यासाठी BJPने ठरवलं होतं, भाजपने ठरवलं होतं, भारतीय जनता पार्टीने की आमदाराच्या खासदाराच्या घरातलं कोणी लढणार नाही, तेही लढत आहेत. मग अशा वेळेला BJPचे जे मूळ कार्यकर्ते आहेत किंवा जे इथले लोकलचे कार्यकर्ते आहेत ते BJP सोबत राहतील का, हा एक प्रश्न. आणि तुम्ही विरोधात तेव्हा एकत्र लढलात, आता तुमच्यासमोर मशाल आहे. याच्यामध्ये मशालवाले जे लोकसभेला तुम्ही तुमच्या साईडने मतदान केलं असेल त्या लोकांनी, ते आत्ता काय निर्णय घेतील असं मला वाटतं? अतिशय चांगला आणि वास्तववादी तुम्ही. मला तुमचा हा प्रश्न खूप आवडला. पहिल्या प्रश्नाचं मी पहिले उत्तर देते की मशालवाल्यांना आम्ही जीवाचं रान करू महाराष्ट्राने बघितलं, जिल्ह्यांनी बघितलं आहे, तालुक्यांनी बघितलं आहे, गावांनी बघितलं आहे. आम्ही पुढे होतो. जेव्हा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट म्हणून तुम्ही आमच्या समोर आलात, तुम्हाला धाराशिवचा आम्ही खासदार केलं, मन लावून आम्ही तुमचा प्रचार केला, आणि तुम्ही जिल्हा परिषदला 13मध्ये असं करता. कॅन्डिडेट मेरिटची बघायला पाहिजे का नाही? जिल्हा परिषद महिलेसाठी आहे ना, महिला कॅन्डिडेट कुठली चांगली आहे, कुठली काम करणारी आहे, मेरिट बघा. चांगली म्हणजे मेरिट बघा, कर्तृत्व बघा. का तुम्ही असं केलं हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे की तुमच्या प्रचारामध्ये आघाडी घेणाऱ्या सक्षणा सलगर तुम्हाला का नको आहेत, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. का नको आहेत? आम्ही इमाने ऐतबारे काम केलं, जिल्ह्याने नव्हे राज्याने बघितलं, राज्याने जिल्ह्याने तालुक्याने गावाने बघितलं. मग आमच्यावर अन्याय का आहात? आज आमच्या बाबतीत तुमच्या मनात भेदभाव कशासाठी? काय म्हणून भेदभाव आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि मी उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. हा न्यायपूर्ण तुमचा विषय आहे का? तुम्ही केलंय का? तुम्ही तुमच्या जस्टिफिकेशन देऊ शकता का? काय जस्टिफिकेशन आहे? तुम्ही स्वतः सांगता की तुम्ही प्रचार केला, कारण देशाने राज्यांनी बघितला आम्ही प्रचार केला. तुम्ही आमच्या विरोधात कॅन्डिडेट टाकता महिला सक्षम असताना. याचा अर्थ काय घ्यायचा? काय म्हणून घ्यायचा? धाराशिव नगरपंचायतला तेच, नगर परिषदेला तेच. तुम्ही प्रत्येक आमच्या कॅन्डिडेटला, तुम्ही नगर परिषदेचा आमच्या कॅन्डिडेटला तुम्ही किती नावं ठेवलं? आम्ही बोललो नाही. आम्ही म्हटलं जनतेच्या कोर्टात तो विषय आहे. तुम्ही बोललात. किती ठिकाणी राष्ट्रवादीला तुम्ही असं डॅमेज करता, कशामुळे करता, याचं उत्तर त्यांना विचारलं पाहिजे. आणि आमचे कॅन्डिडेट परफॉर्मर जास्त आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त कॅन्डिडेट आमचे धाराशिवला निवडून आले. आमचा कॅन्डिडेट एकदम टफ फाईट दिला. हे का असं वागतात? आम्ही त्यांना मदत करायची आणि त्यांनी मात्र असं आमच्याशी दुटप्पी वागायचं, ह्याचं उत्तर त्यांना विचारलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं, हे बघा, कार्यकर्ता असतो. भले भारतीय जनता पार्टीचा असेल, भलेही आमच्या वंचित बहुजन महाआघाडीचा, भलेही आमच्या MIMचा असेल, भलेही शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, कार्यकर्ता असतो. आणि कार्यकर्ता निष्ठावान असतो. आणि निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाजूने आम्ही कधी आहे कारण मीही कार्यकर्ता आहे ना. त्यांची भावना, त्यांनी काम केलेलं असतं, का त्यांना डावलण्यात येतं? त्यांच्या भावना का तुम्ही तुडवताय? हे उत्तर त्या भारतीय जनता पार्टीने द्यावं. हो, पण ते पक्षातले जे लोक आहेत किंवा मतदार, कार्यकर्ता वेगळा असतो आणि मतदार वेगळा आहे, तर मतदार आता या गोष्टीकडे कसा पाहिजे की शेवटी माघार घेणारे अशी एक बातमी आली, पहिले माघार घेतली अशी बातमी आली, आणि आता परत तोच उमेदवार लढतोय. याच्याकडे मतदार कसा बघेल भारतीय जनता पार्टीचा? मी सांगू तुम्हाला, त्यांनी भारतीय जनता पार्टीला ग्रँटेड धरलेलं आहे, आमच्या घरातला पक्ष. त्यांच्या ओव्हरऑल ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, हालचाली आहेत किंवा घोषणा करतात, याच्यावर असं दिसतंय की त्यांनी भारतीय जनता पार्टीला ग्रँटेड ठेवलं आहे. आणि मी मध्यंतरी 2 दिवसात बातम्या वाचत होते, सगळ्या पक्षाचे फॉर्म, सगळ्या म्हणजे ते शिंदे सेनेचे फॉर्म त्यांच्याकडे होते, असं बातमी वाचली, मला माहिती नाही, बातमीत होतं ते सगळे फॉर्म. हे काय चाललंय?
तुम्ही पक्ष कसं काय, भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष तुम्ही खिशात ठेवलाय, हेच मेसेज दिलाय तुम्ही. कारण बातमीत आहे केराची टोपली दाखवली देवेंद्रजींच्या आदेशाला, हे बरोबर नाही. पक्षाचा आदेश सगळ्यांना सारखा, भले मंत्र्याची बायको असेल, मंत्र्याची मुलगी असेल, कार्यकर्त्यांची सेम आदेश असणार ना, त्याच्यामध्ये तफावत का? कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि नेतृत्वाने याचा विचार केला पाहिजे, याला चाप बसवला पाहिजे. अन्याय होता का? तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हटलं की मी शेतकऱ्याची मुलगी आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हटल्यावर शेतकऱ्यांचे बरेच प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतात, जसं की विजेचा प्रश्न असेल, पाण्याचे प्रश्न असतील, या गोष्टी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सॉल्व्ह करतात, किंवा त्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते असतील, शेतरस्ते असतील. तर या दृष्टिकोनातून किती काम आत्ता झालेलं आहे आणि होण्यासारखं आहे, किंवा तुम्ही करू शकता असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगितलं जलसंधारणाची कामे आणि नदीचं सरळीकरण, खोलीकरण करणं, लोकांना त्याचा फायदा होतो. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आणि तिथं पाणी पोचलं, उत्पन्न वाढलं. ऊस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीचा फायदा कनगरा, टाकळी, समुद्रवाणी, पाडुळीच्या शेतकऱ्यांना झाला. कारण आपण 10-11 किलोमीटर त्या नदीचं खोलीकरण, सरळीकरण करून घेतलं 5 वर्षामध्ये. याचा फायदा होतो ना. आम्ही बंधारे बांधले, CNB बांधले जलसंधारणच्या डिपार्टमेंटमधनं. स्वतः वैयक्तिक जाऊन नाले ओढे चेक करून प्रत्येक वेळेस आम्ही ते बघायचो, जायचो, पाहणी करायचो. कुठे बसतंय, सावळा नदी आहे, तेरणा नदी आहे, त्या दोघांच्या नदीच्या याच्यावर काय करता येईल का, सातत्याने. मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मी फार मायक्रो डिटेल्स चेक करायचे, पाहणी करायची, स्पॉट व्हिजिटला जायचे आणि त्याच्यातनं काम केलं. शेतकरी खुश आहेत. तुम्ही जर माझ्या मतदारसंघात गेलात आणि शेतकऱ्यांचा बाईट घेतला तर ते तुम्हाला सांगतील डेटा इट सेल्फ स्पीक्स. आणि ट्रूथ इज ट्रूथ. सत्य सत्य असतं, त्याला झाकू नाही शकत, ते सूर्यासारखं असतं. त्याचबरोबर एक सत्य हे पण येतं आहे की आपला पक्ष केंद्रात, राज्यात आणि खाली स्थानिक पातळीवर विरोधात आहे. मग विरोधात राहून इतका सगळा विकास साधता येईल का? हे कसं सोपं करता येईल? मला लहानपणापासून एक गोष्ट फार पडते, मन चंगा तो कटवती में गंगा. तुमचं मन चांगलं असेल तर गंगा तुमच्याकडे येते, ही कहावत आहे. तुम्ही गंगेत डुबक्या मारायची गरज नाही. तुमचं कर्म चांगलं असलं पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे, तुम्ही निष्ठेने आणि लढलं पाहिजे. इच्छा तिथे मार्ग असतो. केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न महत्वाचा आहे. ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. काम केलं पाहिजे, आधी केलं तर पाहिजे. होत असतं, काही नाही. सत्ता असेल नसेल, तुमचा हेतू चांगला असेल तर तुम्हाला विरोधक सुद्धा मदत करतात, अशी माझी धारणा आहे. या गावाला इतिहासाचा खूप मोठा वारसा आहे. तेर जुनं तगर असं याचं नाव होतं. काय म्हणजे इतका मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाला त्या दृष्टिकोनातून पर्यटन स्थळ म्हणून आतापर्यंत एक नाव मिळालं पाहिजे होतं, ते झालं नाही. कशा दृष्टिकोनात ते विजन काय तुमचं? खरं सांगू तुम्हाला, जिव्हाळ्याचा प्रश्न विचार, हे तर लोकांनी ठरवलं पाहिजे. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा, राजे सातवाहनांची राजधानी असं इतिहासामध्ये नमूद आहे. विकिपीडियावरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. आणि इथून रोमला युरोपामध्ये व्यापार चालायचा, हे सुद्धा पुरावे आहेत. कारण आमच्याकडे कैलासवासी रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय आहे, म्युझियम आहे. तिथे त्या वस्तू आणि त्याचा सगळा वस्तुपाठ दिलेला आहे, त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. काय केलं आमच्या तेरचं? ह्या अर्चनाताई एवढ्या वलंगना करतात, मी केलं, इतिहास केला, 10-10, 100-100 कोटीचे बॅनर लावतात. शून्य काम. तुम्हाला साधा वारसा जपता येत नाही, तुम्हाला त्याची गरिमा नाही आहे. पण मला आहे तेरची लेक म्हणून मी ठरवलंय की येणाऱ्या 5 वर्षात जर जनतेने मला निवडून दिलं तर माझ्या तेरचा कायापालट करणार. माझ्या तेरचं वैभव माझ्या सगळ्या लोकांच्या वतीनं, माझ्या तमाम मतदारसंघातल्या नागरिकांच्या वतीनं मी ते दायित्व स्वीकारणार आणि मी कायापालट करणार. कारण मला विश्वास आहे, तुमचं मन चांगलं असेल, हेतू स्वच्छ असेल तर पांडुरंग सुद्धा तुमच्या पाठीशी असतो. आताही पाठीशीच आहे. लोकांनी आता पाठीशी राहावं याची मी वाट बघते. लोकांनी पाठीशी राहण्यासाठी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय अपील कराल वोटर्सला? मी सगळ्यांना सांगेन, मी तुमची मुलगी आहे, तुमची लेक आहे, तुमच्या अंगणात, तुमच्या मातीत खेळलेली आहे. सक्षणाला कर्तृत्व बघून, मिरिट बघून, तिचं काम बघून, तिची भावना बघा तुम्ही. मिरिटच्या जोरावरती मी तुमच्या दारात तुम्हाला वोट मागायला येते, मी मतदान मागायला येते. पवित्र मतदान तुम्ही मला करा, आपल्या तेरच्या मातीसाठी, तेरच्या स्वाभिमानासाठी. कारण तुम्ही मायबाप जनता आहात, तुम्ही मला सहकार्य कराल, तुम्ही सगळेजण मला भरभरून आशीर्वाद द्याल असं मला विश्वास आहे. तुतारी वाजणार, कारण वातावरण फिरलंय, तुतारीनं घेरलंय. थँक्यू.